मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। वसमत परभणी मार्गावर महामार्गावर अज्ञाताने एसटी बस पेटवल्याची घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील तीनही आगारातील एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे। तर हिंगोली आगारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मराठा आरक्षणासाठी सरकारने केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये आज मराठा संघटनांच्या वतीने चक्का जामाची हाक दिली होती आणि त्यामुळे हिंगोलीला ठिकठिकाणी जे आहे ते आज आंदोलन उभारण्यात आली होती। जवळपास जिल्ह्यामध्ये 40 ठिकाणच्या वर जे आहे ते आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। हिंगोली असो, सेनगाव असो, वसमत असो, कळमनुरी असो, अनेक पाचही तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहेत। तर हिंगोलीच्या वसमत आणि परभणी रोडवरती जे आहे ते आता अज्ञाताने बस पेटून देण्याचा प्रयत्न केला आहे। संपूर्ण बस जे आहे ते जळून खाक झालेली आहे आणि या घटनेनंतर हिंगोली आगारातून जे आहे ते आता एकही बस बाहेर निघाली नाही। संपूर्ण एसटी बसेस जे आहेत ते आता रद्द करण्यात आले आहेत। ते सध्या हिंगोलीच्या आगारामध्ये बघू शकता की हिंगोलीच्या आगारामध्ये संपूर्ण बसेस जे आहेत ते आता लावण्यात आले। जवळपास 63 बसेस जे आहेत ते आज आगारामध्ये आहेत। एकही बस जे आहे ते आगाराच्या बाहेर निघाली नाही। वसमत असो, कळमनुरी असो, हिंगोली असो, या तिन्ही आगाराच्या जे आहे ते बंद बसेस जे आहेत ते बंद आहेत। हिंगोली आगारामध्ये जवळपास 63 बस आहेत आणि दिवसभरातल्या 200 फेऱ्या ज्या आहेत ते रद्द करण्यात आलेल्या आहेत। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खांडेगाव परिसरामध्ये अज्ञाताने एसटी बस जाळण्याचा प्रयत्न केला। यामध्ये संपूर्ण बस जे आहे ते जळून खाक झालेले आहे। अग्निशामक दलाला प्राचारण केल्यानंतर तो आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये आता कोणताही अनुचित प्रकार घडण्यासाठी एसटी बसेस जे आहेत ते संपूर्ण रद्द करण्यात आलेले आहेत। आज हिंगोलीच्या आगारामधील संपूर्ण 63 बस जे आहेत ते आता आगारामध्ये लावण्यात आले आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिंगोलीमध्ये आता पोलिसांचा बंदोबस्त देखील बस आगारामध्ये लावण्यात आल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।